नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रवरती आपलं स्वागत आहे. आज मी पोस्ट कोरोनाच्या नंतरची अर्थव्यवस्था त्याच्यावरती, त्याचा बांधकाम व्यवसायावरती होणारा परिणाम, संभाव्य बांधकाम व्यवसायात असणाऱ्या संधी, आव्हानं आणि उपाययोजना हे विषय आपल्या पुढे आज मांडणार आहे. सुरुवातीला आपण पोस्ट कोरोनाच्या बाबतीत मेडिकली जर विचार केला तर आजही मेडिकली तसं शासन प्रशासन खूप चांगल्या पद्धतीनं हे मेडिकल आव्हान आहे ते पेलतंय. जनतेचाही सहभाग याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं होतोय. त्यामुळे जगभर ज्या प्रमाणात कोरोना पसरला त्या प्रमाणात आपण त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा सामना करू शकलो. परंतु आता ह्या कोरोनाचे संकट संपल्याच्या नंतर पोस्ट कोरोना अर्थव्यवस्थेचा जो काही प्रश्न आपल्या पुढे उपस्थित होणार आहे आणि ते जे एक संकट उभा राहणार आहे त्याला कुठल्या पद्धतीनं सामोरं जायचं याबद्दल मी आपल्या पुढे एक विश्लेषण करणार आहे आणि त्या बाबतीतलं बांधकाम क्षेत्र, कन्स्ट्रक्शन बिझनेस या बाबतीत काही गोष्टी आपल्या पुढे आज मांडू इच्छितो. याच्यामध्ये आपल्याला मिशन बेरोजगारी ते रोजगार निर्मिती, मार्केट स्टॅबिलिटी, अर्थव्यवस्थेत झालेली आणि होणारी संभाव्य तूट भरून काढण्यासाठी बांधकाम व्यवसायाचा होऊ शकणारा उपयोग या बाबतीत आज अभ्यास करायचा आहे आपल्याला. याचा बांधकाम व्यवसायाच्या मागच्या 20 वर्षाबद्दल थोडासा आपण जर आढावा घेतला तर साधारणतः 2000 ते 2013 या 13 वर्षाच्या कालखंडामध्ये बांधकाम व्यवसायाला प्रचंड प्रमाणात आलेली तेजी, मग सुरुवातीला नैसर्गिक आणि शेवटी कृत्रिम फुगवटा आलेला आपण पाहिला. 2013 ते 2016 हे मार्केट बऱ्यापैकी स्थिर झालं किंवा स्टॅग्नंट जरी झालं म्हटलं तरी हरकत नाही. आणि 2016च्या नंतर 2019 अखेरपर्यंत या व्यवसायात मंदीची प्रचंड लाट निर्माण झाली. आणि आता आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो या मंदीच्या पार्श्वभूमीवरती ह्या कोरोनाचं जे नवीन संकट निर्माण झालेलं आहे त्या वेळेस आता या बांधकाम व्यवसायामध्ये काय करता येईल. पाठीमागच्या 3 वर्षाचं जर आपण पाहिलं तर ह्या व्यवसायामध्ये प्रचंड सॅच्युरेशन आलेलं आहे. जो वर्ग रिसेलसाठी घरं विकत घेत होता किंवा सेकंड होम म्हणून रेंटल इन्कमसाठी घेत होता ते इन्व्हेस्टमेंट आता या व्यवसायातल्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत. या व्यवसायामध्ये जे काही लिक्विडिटी होती ती लिक्विडिटी संपलेली आहे. लिक्विडिटीचा खूप मोठा प्रश्न या व्यवसायापुढे निर्माण झालेला आहे. या व्यवसायामध्ये इतर व्यवसायातले जे काही इन्व्हेस्टर्स जास्तीचा नफा या व्यवसायात मिळतो म्हणून इन्व्हेस्टमेंट्स करत होते त्या इन्व्हेस्टमेंट्स जवळपास थांबलेल्या आहेत. आणि बँकरनी या व्यवसायाला नॉन प्रायोरिटी सेक्टरमध्ये टाकल्यामुळं भांडवलाची प्रचंड वानवा, अडचण किंवा तणाव या व्यवसायामध्ये निर्माण झालेला आहे. ह्या अशा सगळ्या नकारात्मक पार्श्वभूमीवरती आणि त्याच्यावरती ह्या कोरोनाचा जो एक खूप मोठा झटका अर्थव्यवस्थेला तसाच बांधकाम क्षेत्राला बसलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला बांधकाम क्षेत्रातील भविष्यातील रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेतील बांधकाम क्षेत्राचा संभाव्य सहभाग, त्यात असणाऱ्या संधी, आव्हानं व त्यावरच्या उपाययोजना याच्या बाबतीत आज आपल्याला विचार करायचा आहे. या बांधकाम व्यवसायात संधीचा जर विचार केला आपण
तर आज आपल्याला बांधकाम व्यवसायाचे एक दोन भाग करता येतील. एक म्हणजे इकॉनॉमिकली क्लासिफिकेशन करावं लागेल कस्टमरचं, बायरचं. त्याच्यामध्ये हायर इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप 1, मिडल इन्कम ग्रुप 2 या तिन्हीचा एक सेक्शन आपल्याला करावा लागेल. आणि दुसरा LIGWS म्हणजे लोअर इन्कम ग्रुप आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, असे आपल्याला याच्यामध्ये दोन भाग करावे लागतील. याच्यातला पहिला जो भाग आहे यांनी मागच्या 19-20 वर्षामध्ये बऱ्यापैकी आपल्या घराची गरज पूर्ण केलेली आहे. त्यांच्या क्लासमध्ये सॅच्युरेशन आलेलं आहे आणि त्यांची घराची गरज जी आहे ते फक्त एक 5-10% उरलेली आहे. आणि तो वर्गही सध्याच्या काळामध्ये स्वतःच्या जवळची लिक्विडिटी, स्वतःच्या व्यवसायातली लिक्विडिटी घरासाठी वापरण्याच्या मानसिकतेत नाहीये. त्यामुळे ते रेंटल हाऊसिंगला जाण्यात एक समाधान मानतायत, असं एकंदर अभ्यास करताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आज जर आपण विचार केला बांधकाम क्षेत्राचा, तर सेकंड सेक्टर जो आहे म्हणजे लोअर इन्कम ग्रुप आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, हा जो कस्टमर आहे तो खरा ह्या बांधकाम व्यवसायाचा आजचा गाभा किंवा लाभार्थी किंवा कस्टमर म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघावं लागेल. याच्यामधला लोअर इन्कम ग्रुप जो आहे त्या बाबतीत ही ग्रामीण भागामध्ये किंवा छोट्या शहरामध्ये ते होमलेस नाहीयेत. अगदी 20% फक्त त्यांना घराची निकड असणारा वर्ग आहे. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या बाबतीत मात्र ग्रामीण भाग असेल किंवा निमशहरी, छोटी शहरं किंवा ड वर्ग महापालिकापर्यंतची जी शहरं आहेत त्याच्यामध्ये इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला मात्र मोठ्या प्रमाणात वाव आहे. नाही म्हटलं तरी 90% ही लोक एकतर बेघर आहेत किंवा झोपडीत राहतात किंवा कच्च्या घरात राहतात. आता मेट्रो सिटीचा जर आपण विचार केला तर मेट्रो सिटीमध्ये मात्र लोअर इन्कम ग्रुप ज्यांचं की उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे 3 लाखाच्या आत उत्पन्न असणारा वर्ग, हे दोन्ही वर्ग होमलेस तरी आहेत, झोपडीत तरी राहतात, कच्च्या घरात तरी राहतात किंवा भाड्याच्या घरात तरी राहतात. त्यामुळं या वर्गासाठी मेट्रो सिटी मध्ये मात्र प्रचंड संधी याच्यामध्ये आपल्याला निर्माण झालेली बघता येईल. दुसरं या बांधकाम व्यवसायाशी संबंधित एक क्षेत्र म्हणजे आपल्याला बिल्डिंग मटेरियलचं प्रोडक्शन, या क्षेत्राला एक आपल्याला टार्गेट करावं लागेल. त्या ठिकाणी एक प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकते. जर आपण या बाबतीत ग्लोबली विचार केला तर बांधकाम साहित्यापैकी काही पार्ट फिनिशिंग मटेरियलमध्ये मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये चायनाने खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन केलं आणि त्याचा जगभर सप्लाय केला. आपण अगदी भारताचा जरी विचार केला तरी जिथं ग्रुप हाऊसिंग किंवा मोठ्या प्रमाणातल्या कन्स्ट्रक्शनच्या स्कीम्स होत्या, बिल्डर डेव्हलपरचे प्रोजेक्ट होते, त्याच्यामध्ये फरशी असेल, सॅनिटरी वेअर असेल, दरवाजे असतील, खिडक्या असतील, प्लंबिंग मटेरियल असेल, इलेक्ट्रिक मटेरियल असेल, मग ते वायर केबल पासून ते इलेक्ट्रिक बल्ब किंवा लाईट्स इथपर्यंत असेल, हे सर्व प्रकारचं मटेरियल आपल्याला शिपमेंट चायनावरून भरून भारतामध्ये आलेला पाठीमागच्या 20 वर्षात आपल्याला बघायला मिळेल. बिल्डर डेव्हलपरचं 50% मटेरियल हे चायनावरून भारतात येत होतं, कारण भारतात जे प्रोडक्शन होत होतं त्याच्यापेक्षाही स्वस्तामध्ये मटेरियल आपल्याला चायनाचं टॅक्सेशन, भारताचं टॅक्सेशन आणि ट्रान्सपोर्टेशन खर्च वजा जाता सुद्धा तो त्या ट्रान्सपोर्टेशन खर्च हे कन्सिडर करून सुद्धा ते मटेरियल स्वस्तात मिळत होतं. त्यामुळे आपल्या इथं भारतामध्ये सुद्धा त्याचा इम्पोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होत होता. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जगभर चायनाची झालेली नाचक्की आणि चायनाबद्दल निर्माण झालेलं एक अविश्वासाचं वातावरण, ही खरं तर आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जी काही आपत्ती आली होती त्यातून एक संधी निर्माण होते असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात ही एक इष्टापत्ती त्या अर्थानं जरी आपण म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. असं आपल्याला बिल्डिंग मटेरियल, मग ते आपल्याला डोमेस्टिक यूजसाठी आपल्या भारतातल्या भारतात जे आपण एक्सपोर्ट करतो, इम्पोर्ट करत होतो, त्याच्याऐवजी आपल्याला वापरण्यासाठी आणि
भारताबाहेर एक्सपोर्ट करण्यासाठी त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकते. आता मला वाटतं याच्या बाबतीतली जी काही आव्हानं आहेत त्या आव्हानाचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यातलं आपण पहिले जे हाऊसिंग सेक्टर आहे त्या हाऊसिंग सेक्टरच्या बाबतीत काय आपल्याला आव्हानं आहेत त्याचा आपण विचार करूयात. याच्यामधलं पहिलं आव्हान आहे आपल्या पुढं ते ग्राहकाचं, कारण कस्टमर नसेल तर घर बांधून काहीच उपयोग नाही. त्यामुळे मेनली प्रायोरिटीली जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ग्राहक, कस्टमर, लाभार्थी आहेत याच्यातला हा याच्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. आता आपण सुरुवातीला केलेल्या चर्चेप्रमाणे याच्यापैकी HIG, MIG 1 आणि MIG 2 मिडल इन्कम ग्रुप 1, मिडल इन्कम ग्रुप 2 म्हणजे उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय या तिन्ही वर्गाची घराची गरज बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. त्यामुळं याच्यामध्ये आलेलं सॅच्युरेशन, त्यामुळे त्या वर्गामध्ये फार काही मोठा स्कोप आहे असं मला तरी वाटत नाही. मग आपल्याला याच्यात स्कोप कुठल्या बाबतीत आहे तर लोअर इन्कम ग्रुप आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यांच्या बाबतीत जर आपण विचार केला, फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला आणि महाराष्ट्रातल्या शहरी भागाचा, तरी महाराष्ट्रातल्या शहरी भागामध्ये अर्बन एरियामध्ये आपल्याला कमीत कमी 30 लाख घराची आज आवश्यकता फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. भारताचा विचार केला तर ही संख्या 3 कोटीपेक्षाही जास्त जाऊ शकते. आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जर हीच घराची निकड जर आपण पाहिली तर ते 20 लाख घरापर्यंत आपल्याला घराची गरज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तेही फक्त लोअर इन्कम अँड इकॉनॉमिकली वीकर सेक्शन याच्यामध्ये, म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्हीमध्ये मिळून आपल्याला 50 लाख घराची गरज आहे हे आपल्या लक्षात येईल. परंतु हे असताना सुद्धा त्याच्या बाबतीतल्या आव्हानाचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर या बाबतीत सगळ्यात मोठं आव्हान आहे ते कॉस्ट फॅक्टर, किंमत, घराची किंमत. आपण मध्यम वर्ग, उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय यांना ज्यावेळेस आपण घर विकायला जातो त्यावेळेस त्यांची मानसिकता आणि त्यांच्या खिशाचा जर विचार केला तर 50 लाखाचं घर जर असेल, उदाहरण देतो, त्या 50 लाखाच्या घराच्या ऐवजी जर त्यांना एखादं दुसरं घर आवडलं, 60 लाख त्याची किंमत असेल तर ती व्यक्ती 10 लाख रुपये ऍडिशनली खर्च करायची त्याची मानसिकता ही असते आणि त्याची खिशाची तयारीही असते. अगदी खिशात नसतील तरी लोन किंवा इतर गोष्टीतून ते पैशाची उभारणी करून स्वतःच्या आवडीसाठी 10 लाख रुपये जास्तीचे खर्च करायची त्यांची तयारी असते आणि त्यांची कॅपॅसिटी असते. आता जर आपण लोअर इन्कम ग्रुप आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन या वर्गाकडे पाहिलं, म्हणजे 3 ते 6 लाखाचा वर्ग आणि 3 लाखाच्या आतील वार्षिक उत्पन्न असणारा वर्ग कुटुंबाचं, तर यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर यांच्या पुढे प्रचंड समस्या आहेत. त्या उत्पन्नामध्ये त्यांच्या सर्व प्राथमिक गरजा भागून, मुलांच्या शिक्षणाच्या गरजा भागून, मेडिकल ट्रीटमेंटच्या आवश्यकता भागून, मग शिल्लक राहिलेल्या पैशातून त्यांना ज्यावेळेस घराला जायचं असतं त्यावेळेस त्यांच्या खिशाचा एक बेस तयार झालेला असतो किंवा खिशाची एक कॅपॅसिटी असते की त्याच्या पुढं अगदी 1 रुपया जरी जायचं म्हटलं तरी त्यांची मानसिक तयारी तर नसतेच, परंतु त्यांची फंड्सची उपलब्धताही त्यांना होऊ शकत नाही. त्यामुळं या सेक्टरच्या बाबतीत किंमत हा खूप मोठा घटक आहे. या बाबतीत आपल्याला जे किंमत आहे त्या किंमतीला तो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आपण घेऊन जाऊ शकत नाही, तर त्या किंमत ही त्या इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या खिशाच्या जवळ आपल्याला न्यावी लागेल तरच हा ग्राहक म्हणून आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. आणि दुसरी, आज भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर जवळपास 72-73 वर्षाच्या नंतरही जी प्राथमिक 3 गरजेपैकी एक दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे निवारा, तेही त्या योगे आपण पूर्ण करू शकतो. त्याच्यासाठी याच्यामधला सर्वात महत्वाचा घटक कुठला असेल तर घराच्या किमती. त्या घराच्या किमती हा जो कस्टमर आहे त्या कस्टमरच्या खिशाच्या लेवलला त्या घराच्या किमती आणणं, याच्याशिवाय दुसरा कुठलाही आपल्या पुढे पर्याय नाहीये. ते जर आपण नाही केलं तर मग आपण आपल्या पुढं हा एक कस्टमर किंवा हा एक खूप मोठा स्रोत
मग तो रोजगार निर्मितीचा असेल किंवा गव्हर्नमेंट रिव्हेन्यूचा असेल, अर्थव्यवस्थेला चालना द्यायचा असेल, हा आहे हे विसरून जावं लागेल. आणि ते जर आपल्याला इनकॅश करायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला घराच्या किमतीही बाय हुक ऑर क्रूक एनी वे त्या कस्टमरच्या, ग्राहकाच्या, लाभार्थ्यांच्या खिशाच्या लेवलपर्यंत आणणं ही आपल्याला आज काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, हा वर्ग आहे याचं आणि पार्ट ए मधला जो भाग होता म्हणजे मिडल इन्कम, अप्पर मिडल इन्कम अँड अप्पर इन्कम ग्रुप यांच्यामधला फरक जर पाहिला आपण तर गृह कर्जाच्या बाबतीत खूप मोठा फरक आहे. आजची बँकेची जी काही ट्रॅडिशनल सिस्टम आहे गृह कर्ज देण्याची, त्याचा जर विचार केला किंवा त्यांचे जे डॉक्युमेंट पाहिजेत त्याच्यातले डॉक्युमेंट 99% ऑफ दिस पर्सन्स त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. म्हणजे अगदी त्यांच्याकडे ITR तुम्हाला मिळणार नाही, त्यांच्याकडे बॅलन्स शीट मिळणार नाही, त्यांच्याकडे पे स्लिप मिळणार नाही. म्हणजे ज्याच्यावरून तुम्ही त्यांचं इन्कम क्वांटम ठरवू शकता असे जे काही आजपर्यंत रूढार्थाने आपण जे कागदपत्र म्हणतो ते कागदपत्र त्यांच्याकडे मिळणार नाही. याच्यासाठी कुठेतरी त्यांना गृह कर्ज देण्यासाठी आपल्याला वेगळा मार्ग हाताळावा लागेल. त्यामुळं गृहकर्ज हे एक याच्या मधलं खूप मोठं आव्हान आपल्याला मानता येईल. त्यानंतर बिल्डर आणि डेव्हलपर या वर्गाच्या पुढची ही काही आव्हानं आहेत. त्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे घराच्या किमती कमी करणं हे एक त्यांच्या पुढचं मोठं आव्हान आहे. कारण घराच्या किमती कमी झाल्याशिवाय त्यांचंही सर्वायवल ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही, त्यांनाही त्यामध्ये कस्टमर मिळू शकत नाही. दुसरं, बिल्डरच्या पुढचा दुसरं एक आव्हान आहे ते म्हणजे भांडवल. कारण जे इतर सेक्टर मधल्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंट 2000 ते 2013-14 पर्यंत या सेक्टरमध्ये होत होत्या, त्या बंद झाल्यामुळं ते भांडवलाचा अभाव, लिक्विडिटीचा अभाव या सेक्टरमध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यात बँकरनी या सेक्टरला वाळीत टाकल्यामुळं, नॉन प्रायव्हेट सेक्टरमध्ये टाकल्यामुळं भांडवलाची तीव्र गरज यात निर्माण झालेली आहे. तो एक खूप मोठा अडथळा, आव्हान या सेक्टर पुढे आहे. तिसरी गोष्ट, विक्री व्यवस्थापन. आजपर्यंत जे ट्रॅडिशनल पद्धतीने विक्री व्यवस्थापन हा वर्ग करत आलेला आहे ते आता चालणार नाही. कारण हा इकॉनॉमिकली विकर सेक्शन, EWS आणि LIG सेक्टर आहे. यांच्या पुढे आजपर्यंत चाललेलं ट्रॅडिशनल विक्री व्यवस्थापन ही एक खूप मोठं आव्हान आणि अडचण, एक बिल्डरच्या पुढची समस्या या बाबतीत आहे. दुसरी गोष्ट, मागच्या 2, 3, 4 वर्षाच्या काळामध्ये हा बिल्डर असेल, डेव्हलपर असेल, हा वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यामध्ये बँकरकडून जे काही कर्ज घेतलेलं आहे तेही NPA मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे. त्यामुळं त्यांना NPA गेल्याच्या नंतर कुठेतरी त्यांना इन्स्टॉलमेंट देऊन, त्यांचं कर्जाला काही मुदत वाढवून देऊन त्यांना त्याच्यामधूनही बाहेर काढण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता हा इकॉनॉमिकली विकर सेक्शन, EWS आणि LIG साठी जे घरं बनवायचे ते कमी किमतीच्या जागेवरती घरं बनवायची असल्यामुळे ते एकतर शहराच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये किंवा फ्रिंज एरियामध्ये, महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर जर आपल्याला बनवायची म्हटलं तर नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर, लिमिटच्या बाहेर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ज्या आहेत नगरपालिका, महापालिका किंवा शासनाच्या, त्या नाहीयेत. त्यामुळं ती एक आजच्या परिस्थितीत ते खूप मोठं आव्हान आहे. ते सुद्धा आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. आणि त्याचबरोबर जे एक लाल फितीचा कारभार शासन प्रशासनामध्ये दिसतोय तर ते खूप मोठी समस्या या व्यवसायापुढची आहे. त्यामुळे तेही एक आव्हान आहे, त्यातूनही आपल्याला मार्ग काढायची आवश्यकता आहे. तिसरा विषय आहे ते शासनाच्या पुढं काय या निमित्तानं आव्हान आहेत. तर त्याच्यामध्ये शासनाच्या पुढं ज्या काही सवलती, ही सगळी आव्हानं पाडण्यासाठी शासनाला द्यावी लागतील. तर ती जी सवलती दिल्या जातील तर त्या सवलती हा बिल्डर वर्ग, डेव्हलपर वर्ग हा त्या कस्टमर पर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत, लाभार्थ्यापर्यंत पोहोचवतोय का नाही याच्यावरती लक्ष देणं, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं, कंट्रोल ठेवणं ही एक फार मोठी समस्या आहे. नाही तर तो जर लाभ मध्येच जर आटला गेला तर त्याच्यामध्ये हे दोन्ही वर्ग संपणार आहेत. म्हणजे लाभार्थ्याला काही लाभ मिळणार नाही आणि बिल्डर वर्गाला तात्पुरता फायदा झाल्यासारखा जरी वाटत असला तरी जर आपण खोलात जाऊन विचार केला
तर बिल्डर वर्गाला सुद्धा ते मारकच आहे. त्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं ही एक शासनापुढचं मोठं आव्हान आहे. कारण ह्या सवलतीचा गैरफायदा घेतला गेला नाही पाहिजे. त्याचबरोबर लाल फितीच्या कारभारातून बाहेर पडण्यासाठी प्रशासन व कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलणं हे शासनापुढचं खूप मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर फुलप्रूफ प्लॅनिंग हे सगळं करायचं जर म्हटलं तर हा खूप मोठा पसारा असणार आहे. याच्यात खूप नवीन आपल्याला काही पॉलिसीज आणाव्या लागणार आहेत. त्यामुळे ह्या सर्वाची प्रॉपर प्लॅनिंग करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर चॅनलनं होईल हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळं याच्यात प्लॅनिंगला खूप मोठा वाव आहे. प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं ही घरं ज्यावेळेस आपल्याला जिथं म्हणजे अनडेव्हलप्ड एरियामध्ये आपल्याला करायची असल्यामुळं त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधाही पुरवणं ही सुद्धा आपल्याला एक मोठी गरज या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल इस्टेट्स किंवा MIDCs आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला घरं निर्माण करणं त्या बाबतीत काय करता येईल हेही आपल्याला या बाबतीत बघणं गरजेचं आहे. मला वाटतं आता ह्या ज्या समस्या या तिन्ही वर्गांच्या पुढे आहेत, म्हणजे जो परचेसर आहे त्याच्या पुढं, बिल्डर वर्ग आहे त्याच्या पुढं आणि शासन यंत्रणा, या तिन्ही पुढच्या ज्या काही ह्या समस्या आहेत किंवा जी आव्हानं आहेत ते जर पार पाडायचे असतील तर फक्त आपल्याला आव्हानावर चर्चा करून नाही चालणार. त्याच्या उपाययोजना आपण काय करू शकतो याचाही थोडासा आढावा घेणं मला योग्य वाटतंय.